शेवटचा सामना आणि त्याला पण करतोय सुरुवात गरज ब्रदर्स आणि तामसे 11. गरज ब्रदर्स संघ प्रथमतः फलंदाजी करताना तामसे 11 संघ क्षेत्ररक्षण करताना. पहिलाच बॉल फुलटसचा बॉल होता. ऑफ साइडला बॉल जातोय, पार्थ आहे डीप मध्ये. पहिल्या बॉलवरती एक धाव परिपूर्ण करताना. हॅलो, मानस पाटील, चिराग पाटील तसेच कार्तिक पाटील, कृपया आपण मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. कार्तिक पाटील, मानस आणि चिराग, अक्षय पाटील खामलोली, आपण सुद्धा यायचं आहे मुख्य व्यासपीठाजवळ. पुढील बॉल बिटवीन द गॅप पाहायला मिळाला. सुईतून धागा काढावा तसा बॉल काढला दोन फिल्डरच्या मधून आणि हा चौकार आपल्या नाभी करताना पाहायला मिळते. फलंदाज आहेत प्रणय नाईक. सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब रजा घेत आहेत. आज मेगा ऑक्शन कुणबी प्रीमियर लीगचं पाहायला मिळेल. यावेळेस आपण बघितलं तर बॉल पाठीमागे चाललाय, लॉंग स्टॉपला चाललाय, वेगाने धावतोय फिल्डर, परंतु चेंडू थांबेल का? उत्तर आहे नाही. बॉल सीमारेषा पलीकडे चौकारासाठी 4. जिल्हा विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात, आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. धन्यवाद. 2 चेंडू 2 चौकार. पुढील बॉल आणखीन चांगला फटका आहे डीप मध्ये. यावेळेस आहे प्रोडक्शन, एक धाव तर मिळेल आणि एक केरीवरच सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळतील. धवनची गती 10 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 10 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुन्हा फटका चांगला खेळलेत. पार्थ आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण तो करतोय, अचूक फेकीही तो करेल. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया अक्षय पाटील यांना. अप्रतिम फलंदाजी, 13 धावा, गोलंदाजीमध्ये 2 विकेट ज्यांनी मिळवलेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षय पाटील. यामोल सर आपल्या शुभ हस्ते आणि कुणालजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. अक्षय पाटील, ब्रँड ऑफ खामलोली, गोलंदाजीमध्ये 2 विकेट्स आणि फलंदाजीमध्ये धावा केल्या 13 आणि ते ठरतायत मॅन ऑफ द मॅच, सामनावीर. गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन, फलंदाजीमध्ये हे चांगली कामगिरी केली आणि त्यांना आपण देतोय हा मॅन ऑफ द मॅचचा किताब. धावसंख्या 14 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. तसं घेत आहेत प्रणित टांडेल सर, थँक्यू व्हेरी मच सहभागी झाल्याबद्दल स्पर्धेमध्ये. डुकटनगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे हा सामना आपण पाहत आहेत. धीरजजी पाटील साहेब 40+ मध्ये त्यांचा खेळ अप्रतिम पाहायला मिळतो. नेहमीच एक चांगले बॅटर आहेत.
2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि या 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या 16. भाविक घरात षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतंय. 5 षटकांचं एक क्रिकेट. चांगल्या प्रकारे ही स्पर्धा आपण पाहू शकाल. डुक्टन गट प्रीमियर लीग. फुल्लरलेन बॉल फटका फसलाय परंतु सेफ एरिया होता आणि म्हणूनच आपण पाहिलं तर एक धाव मिळेल एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 17 या अंकावर जाऊन पोहोचली जाते. आणखीन एक विकेट पाहायला मिळाला. अतिशय चांगलं षटक पाहायला मिळतंय. प्लेअर ऑफ द डेच्या माध्यमातून जी ट्रॉफी आम्हाला सौजन्य केलेली आहे स्वर्गीय श्रीमती भारती भालचंद्र पाटील डुक्टन यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय शेखरजी बाळकृष्ण पाटील साहेब तामसई साहेबांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे ही ट्रॉफी पाहायला मिळते. याचा बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक 2 मध्ये चांगली कामगिरी करताना भाविक घरात सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच भाविक घरात हे पाहायला मिळत आहेत. 72 धावा त्यांच्या पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीमध्ये चांगला कारनामा केला. आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. 8 लेनचा वापर होता आणि एक धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला आणि 5 विकेट्स देखील आजच्या दिवसामध्ये 72 धावा आणि 5 विकेट्स आजचा दिवस आपल्या नावी करताना पाहायला मिळालेत. भाविक घरात 2 षटकानंतर प्रथम फलंदाजी या ठिकाणी करताना आपण पाहू शकाल घरात ब्रदर्स संघ आणि तो जाऊन पोचला गेलाय. 18 धाव फलकावरती आहेत आणि 2 गडी बाद झालेत. या षटकामध्ये आपण जर बघितलं तर फक्त आणि फक्त 5 धावा त्यांना पाहायला मिळत आहेत. चांगलं हे षटक राहिलं भाविक घरात यांचं. अशा प्रकारची 2 षटक आतापर्यंत पाहायला मिळालेत आणि तदनंतर षटक क्रमांक 3 मध्ये न्यू बॉलर इंट्रोड्यूस करताना पाहायला मिळत आहेत. पार्थ घरत या ठिकाणी पाहायला मिळतील. एक चांगले गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये पार्थने चांगली कामगिरी केली होती गोलंदाजीमध्ये आणि याही वेळेस तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे आपण पाहणार आहोत. आजचा पहिला दिवस डुक्टन गट प्रीमियर लीग 2026 13 फेब्रुवारी 2026 10:25 पहिला चेंडू पडला आणि तदनंतर मात्र सुरुवात झाली या महासंग्रामाला.
धावसंख्या 20 धाव फलकावरती. आशिष पाटीलच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण पाहायला मिळते. प्रतीकजी घरात यांना आपण पाहू शकाल ओपनिंग पेअरचे बॅटर आहेत, एक चांगले फलंदाज म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. 20 धाव फलकावरती आहेत. सामना क्रमांक 8 अर्थात हा शेवटचा सामना जो पाहायला मिळतोय. गरज ब्रदर्स आणि तामसई 11 डुक्टनगड प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले. कमी गतीने यावेळेस हा चेंडू डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळाले. व्हेरिएशन आणि फक्त व्हेरिएशन हे पाहायला मिळालंय. एक काळ असा होता क्रिकेटच्या खेळामध्ये की फक्त यॉर्कर लेन हे क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र होतं, परंतु जसजसा काळ बदलला तसतसे विविध प्रकारचे चेंडू मात्र पाहायला मिळाले. नवीन बॉलची उत्क्रांती करताना गोलंदाजांना आपण पाहिलं आणि म्हणूनच व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. फुल टॉस बॉल सोडणार नाहीयेत. प्रतीक घर त्यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलं 4 धावींसाठी. डुक्टनगड प्रीमियर लीग चौकार 4. शेरे दिल आमचा नेता धनवान कदरदान रंग दिल आमचा जेता. रन्स 24 धावा. यावेळेस चांगल्या प्रकारचा झेल विनीत यांच्या माध्यमातून चुकी होणार नाहीये. सलीम मिडॉन मध्ये हा झेल कंप्लीट आणि विकेट क्रमांक 3. पाचवा बॉल यावेळेस पाहायला मिळाला. गिरीश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. न्यू बॅटर चांगली फिल्डिंग शॉर्ट लेग मध्ये ही पाहायला मिळाली गिरीश पाटील साहेबांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 3. आपण पाहू शकाल धावसंख्या आहे 25. 25 धाव फलकावर. अंतिम बॉल गोलंदाज पार्थ घरत. पुन्हा कोरवा टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला बॉल चालला. एकाने फिल्डिंग झाली. अचूक फेकी पाहायला मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून 26 धाव फलकावरती. 3 षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना गरज ब्रदर्स हा संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 26. पुल केले बॉलला डीप मध्ये फिल्डर आहेत आणि झेल परिपूर्ण करताना हा 6वा विकेट आपल्या नावी करताना आजच्या दिवसामध्ये बोलबाला राहिलाय भाविक घरत यांचा आणि आणखीन एक विकेट मिळवताना पाहायला मिळत आहेत. फॉल ऑफ द विकेट. न्यू बॅटर 6व्या क्रमांकावरती सुनीलजी अरज यांना आपण पाहू शकाल. टायगर पोचाडे
पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि विनय पाटीलने हा झेल परिपूर्ण केलाय. आणखीन एक धक्का, विकेट क्रमांक 5. चांगला बॉल पुनःशुद्ध पाहायला मिळालाय. उदित शेलार न्यू बॅटर 7व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत फलंदाजी करताना. षटक क्रमांक 4 आहे आणि चौथ्या षटकातही चांगली कामगिरी करताना भाविक गरद. आणखीन एक चांगला बॉल अनप्लेबल बनताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल डॉट आणि चौथा बॉल ही डॉट येताना पाहायला मिळतोय. हार्डलेंथ वरती आपला बोलबाला त्याने कायम ठेवलेला आहे आणि धावसंख्या स्थिरवताना पाहायला मिळते. 26 या अंकावरती जणू काही धावसंख्या रुसलेली आहे. यावेळेस आणखीन एक विकेट मिळवताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये हा 5वा विकेट फायफर हा रेकॉर्ड आपल्या नावी करताना पाहायला मिळत आहेत. 5 विकेट्स मिळवणं ते देखील 2 षटकांच्या स्पेलमध्ये हे फार कठीण असतं, परंतु या मॅच मध्ये फायफर मिळवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये हे गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. सर्वाधिक फायफर मुथय्या मुरलीधरन यांची आठवण त्यांच्या माध्यमातून केली जाते. ज्याप्रमाणे आपण त्यांची गोलंदाजी पाहू शकाल, 5 विकेट्स या मॅच मध्ये आणि अजूनही या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक सुद्धा धाव मिळत नाहीये. मेडन विकेट ओव्हर पाहायला मिळेल का, परंतु नाही. पुल केले या बॉलला, लावडलेला आपण पाहिलं होतं त्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून 27 धावा, फक्त 1 धाव आणि 3 विकेट्स. 12 चेंडू पाहायला मिळाले, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजे 6 आणि 6 धावा देऊन 5 विकेट्स आपल्या नावी केलेत. ही खेळपट्टी आतापर्यंत उपयुक्त आहे फलंदाजांना, परंतु भाविक गरद आणि अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी ही भाविक गरजच्या प्रेमामध्ये पडलेली आहे. अशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगली कामगिरी तो करतोय. फलंदाजी म्हणा, गोलंदाजी म्हणा, योग्य पद्धतीची बॅटिंग अँड बॉलिंग. आता शेवटचं आणि अंतिम षटक अर्थात हे 5वं षटक पाहायला मिळत आहे. वेदांत पहिलाच बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता ऑन साइडला. आणखीन एक विकेट मिळतोय. चांगला झेल परिपूर्ण केला आणि निलेशजी पाटील साहेबांनाही परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. फॉल ऑफ द विकेट. सत्तावीस धावा फलक्यावरती, 7 गडी बाद. पुन्हा वेदांत पाटील. चांगला बॉलचा प्रयोग, विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट मिळतोय. विकेट सॅक्रिफाईसचा विकेट आणि विकेट क्रमांक 8.
यावेळेस दांडी 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 गोल क्लीन बोल्ड विकेट क्रमांक 9. धन्यवाद. चांगली गोलंदाजी याही वेळेस पाहायला मिळते. प्रणय गरद 11व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. लास्ट विकेट आहे, परंतु अंतिम विकेट असताना बेन स्टोक्स यांनी मात्र 111 धावा केल्या होत्या. अंतिम विकेट असताना जसप्रीत बुमराह यांनी 6 चेंडूमागे 35 धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता. हे विसरून चालणार नाहीये टेस्ट क्रिकेटमध्ये. हो, काहीही घडू शकतं, क्रिकेट आहे. फक्त इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काही अचीव करू शकतात. एक धाव मिळाली एकेरीच्या माध्यमातून. धावसंख्या 28 अंकावर जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ होतोय, उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा वेदांत पाटील तामसई, चांगला बॉलचा प्रयोग आणि यावेळेस ऑल आउट होताना हा 10वा विकेट बाद होतोय. धावसंख्या आहे 28 आणि 29 धावेंचं माफक लक्ष. 30 चेंडू आणि 29 धावा या ठिकाणी पाहायला मिळेल. सर्वाधिक कमी धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट जो आज आपण सुरुवात झाली. लुप्टन गट प्रीमियर लीग या स्पर्धेला 10 वाजून 25 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि जरूर या ठिकाणी मॅच संपल्यानंतर भाविक घर त्या ठिकाणी आपण पाहू शकाल चेंडू घेऊन येत आहेत. आणि चेंडू का घेऊन येत आहेत तर त्यांनी फायफर नोंदवलेला आहे. भाविक एकदा आपला हात वर करा चेंडू घेऊन. हा फायफर आहे, कॅमेरामॅन या ठिकाणी दर्शवत आहेत, कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करतायत. फायफर मिळवलेला आहे. भाविक घर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सोपं नाहीये 12 चेंडू हाताळून फायफर विकेट मिळवणं आणि तो रेकॉर्ड आपल्या नावी करताना पाहायला मिळाले. ग्रेट बॉलिंग.
Start of the second inning. Target 29. विनय पाटील अँड भाविक गरद ही इवन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तमसे 11 या टीमच्या माध्यमातून ही इवन जोडी दाखल होते. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर विकेट पाहायला मिळाला. विनय पाटील बॅक टू दी पवेलियन. गॉन. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसाली. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसाली. झोल्यावर बैसून झुलाली आई झोल्यावर बैसून झुलाली. झोल्यावर बैसून झुलाली आई झोल्यावर बैसून झुलाली. आई देऊळ तुझा भगवा ग आई देऊळ तुझा भगवा ग आई देऊळ तुझा भगवा ग आई देऊळ तुझा भगवा ग. झोल बघताना तुझ्या बघताना तुझा सबच हवा हवा ग. या ग दुनियेनु तुझ्या भक्तीची घुमतय हवा ग. आई देऊळ तुझा भगवा ग आई देऊळ तुझा भगवा ग आई देऊळ तुझा भगवा. पहिल्याच बॉलवरती विकेट पाहायला मिळालाय. दलितजी पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करताना. पुढील बॉल रमाकांतजी पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. वन डाऊन मॅन म्हणून भाविक गरद एक चांगल्या प्रकारचे बॅटर आहेत आणि चांगली कामगिरी त्यांची आपण पाहिलेली आहे. 5 विकेट त्यांनी मिळवला. 5 विकेट हॉल आणि तदनंतर फलंदाजीमध्ये त्यांचा बोलबाला राहिला. मोट्स रन सर्वाधिक धावा करणारे बॅटर आहेत. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. डुक्टनगड प्रीमियर लीग चौकार 4. अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची. अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची. धन्यवाद टीमचे. पहिला दिवस आपल्या नावी करताना सर्वाधिक जास्त धावा सर्वाधिक विकेट ज्यांनी मिळवलेत त्यांचं नाव आहे भाविक गरद. शहात्तर धावा आणि 8 विकेट्स. भाविक गरद ब्रँड ऑफ प्राईड ऑफ नेटाळी. चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. चेंडू येतो या ठिकाणी मॅच बॉल. चांगल्या प्रकारे सॉफ्ट हँडेडली फटका खेळून काढलाय. प्रणय आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या 6 या अंकावरती. लक्ष छोटं आहे. 29 धावींचं संध्याकाळचं सत्र आहे आणि या सत्रातील हे क्रिकेट आपण पाहत आहे. डुक्टनगड प्रीमियर लीगचा डे 1चा शेवटचा सामना. बॅक टू बॉलर हा चेंडू येतोय. 1 धाव डेफिनेटली मिळेल. एकाच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड होताना संघाची धावसंख्या 7 या अंकावर. तामसई 11 या टीमची पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ होतोय. षटक क्रमांक 1 मधील मिलिंदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून षटक हाताळलं जात आहे. एक्सपिरियन्स बॉलर आहेत. अंतिम बॉल. अंतिम बॉल वरती प्रहार केलाय. इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. डुक्टनगड प्रीमियर लीग चौकार 4.
धावसंख्या 11 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 11 रन्स. गिरीश पाटील षटक क्रमांक 2 साठी येताना पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. गरज ब्रदर्स या टीमच्या माध्यमातून दुसरं षटक पॉवर प्लेचं पहिला दिवस हा अतिशय चांगला पाहायला मिळाला. डॉक्टर दिव्यजी चंद्रकांत पाटील साहेबांच्या माध्यमातून उद्घाटन झालं आणि 10:25 पहिला बॉल डिलिव्हर झाला खेळपट्टीवरती आणि शुभारंभ झाला डुक्टनगड प्रीमियर लीग 2026 ला. पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं लाईव्ह कव्हरेज आपण पाहू शकाल. कपिलजी पाटील आमचे कॅमेरामॅन आहेत, बेस्ट कॅमेरामॅन ऑफ दिस पालघर डिस्ट्रिक्ट म्हणून कपिलजी पाटील यांचं नाव घेतलं जातं. अँड बेस्ट टेक्निशियन कोण तर जतीनजी रमाकांत किणी यांना पण पाहू शकाल. धावबाद झाले रमाकांत पाटील. विकेट मिळालाय आणि हा विकेट क्रमांक 2 आहे. तृंजय मैदानाच्या आतमध्ये जातोय. न्यू बॅटर चौथ्या क्रमांकासाठी गिरीश पाटील. चांगल्या प्रकारे यावेळेस फटका सॉफ्ट 100 लीग जरूर खेळला आणि एक धाव आपल्या नावी करताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती आहे 12, लक्ष आहे 29 धावांचं. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये लक्ष छोटं आणि मोठं असं काही नसतं. कमी धावसंख्या डिफेंड होते, मोठी धावसंख्या चेस देखील होते. अशा प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. गिरीश पाटील यांचं अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालंय. नेत्र दीपक म्हणावं लागेल, ज्याप्रमाणे आतापर्यंत ते गोलंदाजी करतायत. संध्याकाळचं सेशन, इव्हिनिंग सेशन आणि मातीची विकेट, सकाळचं सत्र, दुपारचं सत्र, संध्याकाळचं सत्र आणि रात्रीचं सत्र, या चारही सत्रामध्ये खेळपट्टी वेगवेगळ्या पद्धतीने बदलाव करते, बिहेवियर करते. चेंडू हवेत आहे, प्रणय गरज त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक धाव परिपूर्ण होते. धावसंख्या 13 रन्स. चांगली कामगिरी. या 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. या षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल गिरीश पाटील. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भाविक गरज स्पेशल षटकार. मी तुझा सावरीचा काटा न तू माझी सागाची साल. मी तुझा सावरीचा काटा न तू माझी सागाची साल. लहानपणी करायचो तोंड लाल लाल. धन्यवाद. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 चा. अंतिम बॉल वर ही गगनाला भिडणारा आसमानी डोला, हवाई सफर, एअर स्ट्राइक षटकार. 25 धावा फलकावरती येथून फक्त आणि फक्त 4 धावेची गरज आहे. उद्या जो पहिला सामना आहे उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि यंग स्टार पोचाडे, ॲक्युरेट 8:15 आपण रिपोर्टिंग करा आणि 8:30 पहिला चेंडू पडेल याची नोंद घ्या. उत्सव चॅलेंजर्स गोवाडे उद्या 9 मॅच शेड्यूल आहे याची नोंद घ्या. म्हणूनच 8:15 रिपोर्टिंग करा आणि 8:30 पहिला चेंडू पडेल उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि यंगस्टर पोचाडे. उदित शेलार पहिला बॉल चांगला पाहायला मिळतोय. तृंजय हा बॅटर आहे. षटक क्रमांक 3 येथून फक्त 4 धावांची गरज आहे. ओनली 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेस फटका उंच गेलाय. वेगाने धावलेत फिल्डर, परंतु सेफ मध्ये लँडिंग झाली या बॉलची. एक धाव विकेटीच्या माध्यमातून 26 धावा फलकावरती. भाविक गर्द आलेत मॅन इन गोल्डन अँड गोल्डन फॉर्म. 94 धावेवरती खेळतायत आतापर्यंत. सर्वाधिक जास्त धावा करणारे बॅटर, हायेस्ट रन गेटर आणि
यावेळेस हा बॉल गगनाला भिडणारा आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. संध्याकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल होत नसतो आणि या म्हणूनचा विकेट पाहायला मिळालाय. पार्थ जातोय न्यू बॅटर पार्थ गरद, चांगली खेळी पाहायला मिळाली भाविक गरद त्यांची आणि विकेट मिळतोय 26 या धावसंख्येवरती. हा तिसरा विकेट, धावा केल्या 22 या मॅच मध्ये, त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार. अशा प्रकारे आपण फलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा उदित शेलार, षटक चांगलं राहिलं आतापर्यंत. ज्याप्रमाणे षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली उदित शेलारच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल 1, तिसरा बॉल विकेट. पुन्हा षटकातील पुढील बॉल पारच्या माध्यमातून लेट कट केलंय आणि अतिशय चांगल्या प्रकारे बॉल थर्डमॅनला दन 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 करत निघून येतोय, थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये येतोय. विजयाचा चौकार 4 आणि आपल्या नावी करतो हा सामना तामसे 11 संघ. हा सामना जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स तामसे 11 टीम अँड हार्ड लक घरत ब्रदर्स. उद्या उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि यंगस्टर पोचाडे ॲक्युरेट 8:15